जन्मतारीख 4, 13, 22 आणि 31. तर हे कसं होतं, राहूच्या आधिपत्यात येतात आणि राहू म्हणजे गुंडा आहे आणि राजाला कसं गुंडागिरीतली लोक लागतात. हो. त्यामुळे सूर्य आणि 4 नंबरचं एकदम हे जमतं. कारण कसं असतं, म्हणजे राजाच्या याच्यामध्ये 4 नंबरला गुंडा मानलं जातं. ह्या लोकांचे जर पोलीस केस चालू असतील तर ह्या वर्षी नक्की निकालात निघतील. दुसरी गोष्ट, यांना काही जर असाही आजार झाला असेल काही 4 लोकांचा, किंवा काही जर पोटाचे आजार असतील, कोणाचे सर्जरीवाले असतील, तर हे ह्या वर्षी एकदम क्लिअर होऊन जातील. शेअर मार्केटमध्ये यांनी चुकून पैसा लावला असेल, कारण ह्या 4 नंबरवाल्यांनी पैसा लावूच नाही, पण चुकून जर ह्या लोकांनी लावला असेल तो रिकव्हरी होईल. कारण शेअर मार्केट यावर्षी खूप उंचावर जाणार आहे एका लिमिट काळापुरतं. त्यामुळे त्यांना रिटर्न्स खूप चांगले येतील. त्यांचं कुठं जर काम, प्लॉटचे काम असेल, घराचं काम असेल, परदेशात जायचं असेल, यांना फॉरेनला काही करायचं असेल, तर हे लोक 100% जाऊ पण शकतात. त्यांचा विजा पास होऊ शकतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी, एज्युकेशन मध्ये काही जर अडकलं असेल, एज्युकेशन वाल्यांना तर फार मोठा फायदा ह्या वर्षी. म्हणजे एज्युकेशनच्या काही डिग्री अडकल्या असतील, काही प्रॉब्लेम झाले असतील, तर बऱ्यापैकी रिकव्हरी होऊ शकते. यांच्या घरात कुणी आजारी असेल तरी ह्या वर्षी शांतता त्यांना मिळू शकते. यांना आईकडनं ह्या वर्षी खूप फायदा होईल. 4 नंबरवाला. 4 नंबरवाल्यांना आई यांना खूप सपोर्ट करेल ह्या वर्षी. कारण काय होतं की ज्या वेळेस सूर्याच्या आधिपत्यात येतं ना, तर चंद्र ह्या लोकांचा प्रभाव होतो. आईकडनं यांना खूप छान रिझल्ट येणार आहे. असं पैसा पाण्याला तर यांना स्टेबलच राहील. हेल्थ वाईज तर खूप सुंदर राहील यांच्यासाठी. ओके. हेल्थ वाईज फक्त पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.